नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला हळदीपासून बनवणारे लोणचं दाखवणार आहे। हळद आमची परसातलीच भरपूर निघाली, म्हणजे घरच्या पुरता हळद वर्षभरासाठी होईल आणि थोडी मी तशीच ओली हळद ठेवून दिली होती। ही दुसरी हळद आहे, ती मी वाळून ठेवली होती। आता दळून आणणार, मग त्याची हळद होईल। सालं काढून ॲक्च्युली ती तुकडे करून मग वाळून ठेवायची असते। मी तशीच ठेवली ती हळद आणि आत्ता मी हळदीची सालं काढली आहेत आणि त्या हळदीपासून मग लोणचं करणार आहे। ती पण हळद किसून घ्यायची असते, पण छोटे छोटे तुकडे होते त्यामुळे मला किसायला आलं नाही। मी मिक्सरवर थोडी बारीक केली, तुम्ही किसून घेऊ शकता। आणि हळदीचं महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे, अँटीसेप्टिक आहे। खूप मेडिसिनल व्हॅल्यूज असतात हळदीचे, इन्फ्लेमेशनसाठी, डिजनरेटिव्ह आय कंडिशनसाठी, आर्थरायटिससाठी, कोलेस्टेरॉल इन द ब्लडसुद्धा तुमचं रेग्युलेट होऊ शकतं, मसल सोरनेस आफ्टर एक्झरसाइज त्याच्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं। आणि किडनी हेल्थ आपली महत्त्वाची आहे, ती सुद्धा व्यवस्थित राहते। तुम्ही रोज सकाळी कोमट पाण्यातनं हळद, चिमूटभर हळद आणि हळद घेतली तर तुम्हाला उपयोगी पडेल। आता मी तुम्हाला लोणचं दाखवते। आणि आवळ्याची सुद्धा पूड तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये हळदीबरोबर। आवळा जवळजवळ अर्धा टीस्पून घातला तर चिमूटभर हळद घालायची, 2 टेबलस्पून कोमट पाण्यात, आणि सकाळी अनवश्यक घेतली तर तुमची शुगर लेवल नॉर्मलला येऊ शकते। गोळ्या सोडू नका तुम्ही, पण हा आपला घरगुती उपाय, हे पण तुम्ही करू शकता। घ्यायचं वर्षभर, काय होतं ह्याला काय अपाय नाही। आता आपण चालू करूया आपलं लोणचं। इथे मी हळद घेतलेली आहे, ती मी वाटून घेतली आहे हळद। त्याच्यात आता आपण, तुम्ही भाज्या पण घालू शकता ह्याच्यामध्ये। मी आत्ता भाज्या म्हणजे मी फक्त वाटाणे जराशे वाफवून घेतलेले आहेत, ते मी ह्याच्यात घालते। आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे, तो पण ह्याच्यात किसून घालूया। मिक्स करून घेऊया। आणि मी फोडणी करून घेतलेली आहे, फोडणी गार करून घेतली आहे। त्याच्यामध्ये मी मोहरी आणि मेथीचे दाणे, तेल भरपूर लागतं, पाव वाटी तरी तेल घेतले मी, आणि अर्धा टीस्पून मोहरी आणि मेथी घातली, आणि हिंग घातले चिमूटभर, आणि थोडं तिखट घातलंय, आणि मीठ पण ह्याच्यातच घातलंय मी। आता हे थोडं थोडं करून ह्याच्यात घालूया आपण।
लोणचं म्हटलं की तेल हे आलंच. तेलाशिवाय लोणचं नाही. टिकण्यासाठी तेल भरपूर घालायला लागतं. फक्त हे सगळं कोरडं करून घ्यायला लागतं. जवळजवळ एवढं तेल घातलेलं आहे मी. आता ह्याच्यात थोडं लिंबू पिळूया आपण. मी लिंबाचा रसच काढून घेतला आहे. अर्धा टीस्पून लिंबाचा रस घातला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये गाजराचे बारीक तुकडे, फ्लावरचे तुकडे कच्चेच घालू शकता. मी हे आंबे हळद आणि साधी हळद अशी दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. छान लागतं. औषधी आहे. तोंडी लावायला चपाती बरोबर घेऊ शकता तुम्ही. तुम्ही पण करू शकता असं. आणि तुमच्या कॉमेंट्स काय ते मला पाठवत जा. म्हणजे मला काय सुधारणा करायची ते पण समजेल माझ्या ह्याच्यात. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी. भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यापासून संरक्षण. टोपी घाला. बाहेर जाताना छत्री घ्या. स्टे हेल्दी, स्टे फिट. बाय. See you in my next video.